बेबी फेथला लागली आहे भूक. चला तिच्यासाठी पॅनकेक बनवूया. 2 बनानास घेऊन ते चांगल्या प्रकारे मॅश करा. अशा प्रकारे सॉफ्ट कन्सिस्टन्सी होईपर्यंत ते मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये ओट्स ॲड करा आणि ओट्स सॉफ्ट होईपर्यंत पुन्हा मिक्स करा. ओट्स मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करा. दूध मिक्स केल्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ टाका. हे पूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि अशी कन्सिस्टन्सी झाली म्हणजे तुमचं टेस्टी हेल्दी बॅटर रेडी. गॅस चालू करा. गॅसमध्ये होममेड प्युअर गाईचं तूप टाका आणि अशा प्रकारे थोडंसं बॅटर टाका आणि ते स्पूनने ॲडजस्ट करून द्या. त्याला तुम्ही वेगळा शेप पण देऊ शकता. गॅसची फ्लेम स्लोवर ठेवा आणि थोड्या वेळात फ्लिप करा. चला आणखी काही पॅनकेक्स बनवूया. हळूहळू ते फ्लिप करूया. आणि हा आता शेवटचा पॅनकेक मी पॅनमध्ये बनवत आहे. बेबी फेथला देण्यासाठी मी ह्या पॅनकेकचे छोटे छोटे पीसेस केले आहेत. चला पाहूया आता फेथचा रिॲक्शन. तुम्हाला काय वाटते, फेथला पॅनकेक आवडला की नाही आवडला? अय्यो खाली पडला. वाह वाह काय खातेस हे? हॅपी हॅपी कशा होता पॅनकेक मस्त होता. आवडला तुला? ओके बाय. टाटा कर. फिर टाटा कर. टाटा. शी इज बिझी. बाय कर. बाय. बाय कर. बाय. फेथला तर हा पॅनकेक खूप आवडलेला दिसतोय. तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.